सरन्यायाधीश भूषण गवई आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारावर चालत आलेले नाहीत हे सत्य आहे असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलंय। माणूस विचारानं आंबेडकरवादी असला पाहिजे असं सुजात आंबेडकर म्हणतायत। यावर आता डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सुजात आंबेडकरांवर जोरदार पलटवार केलाय। भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याचं सुजात आणि प्रकाश आंबेडकर या बापलेकांना दुःख झालंय। प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता संपत चालली आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करा असं राजेंद्र गवईंचं म्हणणं आहे। त्यांच्या आई म्हटले असतील की बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी पोचले, ते महत्वाचे आहे। त्यांच्या आईंनी एक भावनिकून वक्तव्य केलं, पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकंच सत्य। आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय। म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत, माणूस विचारणारी आंबेडकरवादी असला पाहिजे, मगच फरक पडतो। त्यांच्या आई म्हटले असतील की बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी पोचले, ते महत्वाचे आहे। त्यांच्या आईंनी एक भावनिकून वक्तव्य केलं। जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही, त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झाल्याचं दुःख राहीलच। तेव्हा या बाप लेकाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही। दुःख दुसऱ्या या गोष्टीचं सुद्धा आहे की 2019च्या विधानसभेच्या निवडणुका आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या बाप लेकांची जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे। त्याच्यामुळे हे फ्रस्ट्रेशन मध्ये बोललेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।